माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग 17. प्रथम श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः, अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमः, ओम श्री मार्कंडेय नमस्कार करून पुढील अध्याय वाचायला सुरुवात करते. अध्याय 80. रुचीला पितरांचे वरदान. मुनिवर्य मार्कंडेय पुढे पौष्टिकीस सांगू लागले. अशा प्रकारे रुचीने स्तुती केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला उंच ज्वाला प्रकट झाल्या. आकाश तेजाने भरून उरले. हे पाहिल्यावर रुची म्हणाला, तेजस्वी नेत्र, दैदिप्यमान तेज, भक्तीवर पता, पितरांना माझा नमस्कार असो. कधी न संपणाऱ्या फळाचे दाते व सर्वांना आदरतीर्थी असणाऱ्या पितरांना माझा नमस्कार परत करतो. असे ऐकल्यानंतर पितरगण तेथे प्रगट झाले. तेव्हा रुचीने त्यांचे यथायोग्य विधीपूर्वक पूजन केले. रुची पितरांना म्हणाला, ब्रह्मदेवाने मला उपदेश केला की भार्या व संतान प्राप्तीसाठी आपला आशीर्वाद घ्यावा. तेव्हा पितर त्याला म्हणाले, हे वत्सा, तुला याच ठिकाणी भार्या व संतान प्राप्ती होईल. ती संतान रौच म्हणून नावाने प्रसिद्ध होईल. पुढे रौच्याला देखील महाबलशाली वीर पराक्रमी पुत्ररत्ने प्राप्त होतील. तू पण राजा बनून 4 प्रकारची प्रजा निर्माण कर व अधिकार क्षीण झाल्यावर तुला सिद्धी प्राप्त होईल. जो मनुष्य भक्ती व मनपूर्वक आमचे हे स्तोत्र स्तवन करतील त्यावर आम्ही संतुष्ट होऊन आम्ही त्यांना आत्मज्ञानाचा अनुभव देऊ. जो मनुष्य धन धान्य पुत्र आरोग्य यांची अभिलाषा करील त्याला देखील सर्वांची प्राप्ती होईल. म्हणून या स्तोत्राने पितरांची तृप्ती करावी. जो कोणी श्रद्धापूर्वक हे स्तोत्र पठण करील त्याच्याकडून श्राद्ध कार्य पूर्ण होईल. ज्या श्राद्धाच्या वेळी आम्हा पितरांना संतुष्ट करण्यासाठी स्तोत्राचे पठण अशा स्वरूपात होते तर त्या श्राद्धापासून 12 वर्षे तृप्ती मिळते. अशा प्रकारे रुची राजाला पितरगणांनी उपदेश केला व तो अंतर्धान पावले. अध्याय 81. रौच्य मुनीची जन्मकथा. मुनिवार्य मार्कंडेय पुढे क्रोष्टकीस सांगू लागले. पितरगण निघून गेल्यानंतर तेथील नदीतून एक अप्सरा बाहेर आली. तिचे नाव होते प्रमलोचन. ती अप्सरा रुची राजास म्हणाली, हे राजन, मालिनी नामक माझी एक कन्या, जी वरुण देवाचा पुत्र यांच्यापासून मला झालेली, तिचा आपण भार्या म्हणून स्वीकार करावा. हे बोलणे ऐकल्यावर रुची राजाला पितरगणांनी सांगितलेले आठवले. त्यांनी यास होकार दिला. महामुनींनी मालिनी रुचीचा विवाह लावून दिला. काही काळानंतर त्यांच्या संसाररूपी वेलीवर फूल उमलले. त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. तो रौच्य नावाने प्रसिद्ध झाला. या महापराक्रमी मनुच्या मन्वंतरामध्ये देव, राजा, पुत्र, सप्तर्षी यांच्याविषयी आधीच सांगितले. या मन्वंतराची कथा श्रवण केल्याने आरोग्य, धन, धान्य, पुत्रप्राप्ती होते, इच्छाही पूर्ण होते. अध्याय 82. भौत्य मन्वंतराचा प्रारंभ. मुनिवर्य मार्कंडेय पुढे म्हणाले, महर्षी अंगिराचे बुद्धी नावाचे एक शिष्य होते. ते अत्यंत क्रोधिष्ट होते. जरा देखील अपराध करणाऱ्याला ते शाप द्यायचे, तर कधी कधी निरपराध माणसाला देखील त्यांची कटुवचने श्रवण करावी लागत. त्यांच्या अतिशय क्रोधामुळे अनेक नैसर्गिक घटनांवर परिणाम होत. तेव्हा क्रोधिष्ठ ऋषी आपल्या समोर आलेले कोणतेही अडथळे सहन करत नसत. या कारणामुळे ते तपश्चर्याहीन झाले. पुत्राच्या इच्छेने तपश्चर्या करणाऱ्या अंगिरा ऋषींनी वायू, अग्नी यांच्या वेदना सहन केल्या. परंतु एवढे कष्ट सहन करून देखील त्यांचे इच्छित पूर्ण झाले नाही. म्हणून त्यांनी तपश्चर्या सोडून दिली. भूती ऋषींच्या भावाने त्यांना यज्ञास बोलावले. तेव्हा त्यांनी शिष्यास आज्ञा केली, हे शांती नामा, मी सुवरच्याकडे जात आहे. मी सुवरच्याकडे गेल्यावर आश्रमात हा अग्नी रोज प्रज्वलित राहायला पाहिजे. असे म्हणून ते सुवरच्याकडे निघून गेले. पण काही कारणे हा अग्नी विझला. यामुळे शांती नाम दुःखी झाला. गुरुच्या भयाने तो चिंताग्रस्त बनला. विचार करू लागला की हा अग्नी मी परत प्रज्वलित केला तर गुरु मला शाप देतील. त्यांच्या ह्या क्रोधिष्टपणामुळे सर्व सुरगण देखील भयभीत झाले. काही वेळ असाच विचार केल्यानंतर शांतीनाम अग्नी देवतेला शरण गेला. अग्निदेवतेची स्तुती करू लागला. अग्निदेवतेला विनम्रपूर्वक म्हणाला, हे अग्निदेवा, आपण जे तेजस्वरूप आहात, आपल्याशिवाय सर्व लोक भुकेले राहतील. आपणामुळे सर्व सृष्टीचे कार्य चालू आहे. आपल्याला माझा कोटी कोटी प्रणाम.
अशा प्रकारे शांती नाभाची ती स्तुती स्तोत्र ऐकून अग्निदेव प्रकट झाले. हातामध्ये ज्वालामाळ होती. ते शांती नाभाला म्हणाले, बाळा, तुझ्या या भक्तीने मी संतुष्ट झालो. हवा तो वर माग, मी तो अवश्य पूर्ण करीन. त्यावेळी शांती नाभाने विनयाने नम्रतेने आपली सर्व कहाणी कथन केली व म्हणाला, आपण प्रथम पहिल्याप्रमाणे अग्नी प्रज्वलित करा. माझ्या गुरूंना पुत्र प्राप्त होऊ दे, तो अत्यंत गुणवान असू दे, गुणवान असू दे. तेव्हा अग्निदेव म्हणाले, गुरूंसाठी केलेली प्रार्थना पूर्ण होईल. तुझ्या गुरूंना भौत्य नामक अत्यंत गुणवान पराक्रमी पुत्र रत्न प्राप्त होईल. तो मनवंतर अधिपती बनेल. यज्ञ कार्य सुरू असताना तो जो माझी शास्त्र स्तोत्र अत्यंत एकाग्रतेने श्रवण करेल, त्याचे सर्व पापे नष्ट होतील. असे म्हणून अग्निदेव अंतर्धान पावले. यज्ञकुंडात पाहिल्याप्रमाणे अग्नी निर्माण झालेला पाहून शांती नाभाला आनंद झाला. काय कालावधीनंतर गुरुभूती परत आले. तेव्हा शांती नाभाने त्यांना वंदन केले. तेव्हा गुरुभूती त्यास म्हणाले, शांती नाभा, तुझ्या इतर शिष्यांबद्दल माझ्या मनात प्रेम जागृत झाले आहे. असे कसे झाले? तेव्हा शांती नाभाने गुरूंना सर्व हकीकत कथन केली. काही कालावधीनंतर भूती मुनींना पुत्ररत्न प्राप्त झाले. हा भौत्य मन्वंतराधिपती बनला. तो अत्यंत गुणवान पराक्रमी होता. या भौत्य मन्वंतरामध्ये होणाऱ्या देव, ऋषी, राजे, इंद्र होतील. त्याचे वर्णन मी कथन करतो, ते तू श्रवण कर. कनिष्ठ, प्रभार, चाक्षुष, प्राजीर, पवित्र हे देवगण या मन्वंतरामध्ये होतील. तेव्हा सुची इंद्राच्या सर्व गुणांनी परिपूर्ण होऊन इंद्र बनेल. तसेच अग्निबाहू, अग्निद, मुक्ती, माधव, अजित, शुक्र सप्तर्षी बनतील. या भौत्याचे अनुग्रह, संक्रमण, भरत, प्रतीर, श्रीमाणी, विष्णू हे शक्तिशाली पुत्र होतील. अध्याय 83. सर्व मन्वंतर कथा श्रवण फळ. मुनिवर्य मार्कंडे पुढे सांगू लागले, एक कौष्टिकी, सर्व मन्वंतराचे क्रमाक्रमाने वर्णन ऐकल्याने मनुष्याचे पुण्य अधिक वर चढ बनते. पहिल्या मन्वंतराचे वर्णन श्रवण केल्यावर धर्माबद्दल मनुष्याला आस्था वाटू लागते. द्वितीय मन्वंतराबद्दलचे वर्णन ऐकल्याने मानवाच्या सर्व इच्छित अभिलाषा पूर्ण होतील. तिसऱ्या उत्तम मन्वंतराच्या वर्णनाच्या श्रवणाने ज्ञानाची प्राप्ती होते. रैवत नामक 5व्या मन्वंतराची महती श्रवण केल्याने रूपवती बुद्धी चातुर्य असणारी भार्या प्राप्त होते. 6व्या चाक्षुष या मन्वंतराने वर्णन ऐकल्याने मनुष्यास आरोग्य संपदा लाभते. वैवस्वत मन्वंतराची माहिती ऐकल्याने बल पराक्रम प्राप्त होते. सार्वनिक नामक 8व्या मन्वंतराची वर्णन ऐकल्याने गुणवंत पुत्र पौत्र प्राप्त होतात. 9व्या ब्रह्म या मन्वंतराची महती ऐकल्याने प्रसिद्धी वाटते. तर धर्म सावर्णिक नामक 10व्या मन्वंतराचे श्रवण केल्याने सुबुद्धी विजय प्राप्त होतो. तसेच 11व्या मन्वंतरामुळे पुण्य वाढीस लागते. मुनिवर्य मार्कंडेय मुनी कौष्टिकीस म्हणाले, 12व्या दक्ष सावर्णिक या मन्वंतराची माहिती ऐकल्याने शत्रूचे बळ नष्ट करण्याची शक्ती मिळते. तर रौच्य नामक 13व्या मन्वंतराच्या श्रवणाने पुरुषाच्या जातीत सर्वात उत्कृष्ट बनण्याचे श्रेय मिळते. भौत्य या 14व्या मन्वंतराचे श्रवण केल्याने ईश्वराचा प्रसाद लाभतो. तसेच अग्निहोत्र फल गुणवान पुत्र प्राप्त होतो. आता पहिल्या मन्वंतरापासून क्रमाक्रमाने सर्व मन्वंतराचे वर्णन श्रवण केल्यास जे फल प्राप्त होते त्याविषयी श्रवण कर. त्या मन्वंतरामधील देवदेवता, ऋषी, मुनी, इंद्र, पुत्रगणांची वंशावळी यांचे वर्णन ऐकल्यावर मनुष्याचे सर्व पापे नष्ट होतात. देवदेवता, ऋषीमुनी, इंद्र प्रसन्न होऊन मनुष्यात सद्बुद्धी प्रदान करतात. अशा प्रकारे सद्बुद्धी प्राप्त करून शुभकार्य केल्याने जोपर्यंत 14वे इंद्र राहतील तोपर्यंत मनुष्यास सद्बुद्धीची प्राप्ती होत राहील. या सर्व मन्वंतराचे श्रवण केल्याने सर्व ग्रहांची शांती होते. अध्याय 84. राजवंशाचे संकीर्तन. कौष्टिकी मार्कंडेय ऋषींना म्हणाले, मुनिवर्य मन्वंतराचे श्रवण केल्यानंतर त्यांच्या अधिपतीबद्दल वंशावळी ब्रह्मदेवाकडून ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा कृपया मला ती कथन करा. तेव्हा मार्कंडेय मुनी कौष्टिकीस सांगू लागले, हे सर्व वंश यज्ञ याल्क वगैरे करणारे आहे, युद्ध जिंकणारे धर्मज्ञ आहे. या महान राजांच्या वंशाचे एकाग्रतेने श्रवण केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. एका बीजापासून जसा अफाट विशाल वृक्ष तयार होतो, इंद्राचे सहस्र वंश निर्माण झाले. फार वर्षापूर्वी अनेक प्रकारची प्रज्ञा निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्या
डाव्या हाताच्या अंगठ्यातून दक्ष नामक प्रजापती निर्माण केला. या दक्षाच्या घरी एक कन्यारत्न जन्माला आली. तिचे नाव आदिती होते. त्या कन्येचा कश्यपाशी विवाह झाला. त्यांना मार्तंडदेव नामक पुत्ररत्न प्राप्त झाले. ब्रह्मस्वरूप अशेष हा विश्वाचा वरदाता असून तो स्थिती प्रलय कार्यात सुरुवात व अंतस्वरूप आहे. संपूर्ण विश्व त्याच्याच रूपात विद्यमान आहे. देव, दानव, मनुष्य ही देखील त्यांचीच रूपे. आदितीकडून स्तुती केली गेल्यानंतर सूर्याने तिच्या पोटी जन्म घेतला. हे ऐकल्यानंतर कौष्टुकी मार्कंडेय मुनींना म्हणाले, मुनिवर्य, आदितीने सूर्याची आराधना कशी केली त्याचे वर्णन कथन करा. तेव्हा मार्कंडेय मुनी सांगू लागले, सूर्याची अनेक रूपे आहेत. विद्या शाश्वती, ज्ञान शाश्वती, दीप्ती, प्राकंप्य, रवी अनेक रूपे. सृष्टीच्या पूर्वीच्या काळात जेव्हा हे विश्व अंधारमय होते तेव्हा एक विशाल अंडे निर्माण झाले. यामध्ये ब्रह्मदेव पद्मयोनी रूपात राहत होते. त्यांनी अंड्याचा भेद केला. त्याच वेळी त्यांच्या मुखातून प्रथम ओम हे अक्षर बाहेर पडले. त्यानंतर भू, भुव, स्वाहा ही अक्षरांचा उच्चार ब्रह्मदेवाने केला. ओम या अक्षराच्या स्वरूपापासून सूर्याचे अत्यंत सूक्ष्म रूप प्रगट झाले. त्याहून जास्त रूप मह, त्यानंतर अधिक जास्त रूप, नंतर अधिक स्थूल रूप तपह व त्यानंतर सत्य उत्पन्न झाले. सूर्याचे संपूर्ण रूप स्थूल आहे. अशी सूर्याच्या स्थूलतेच्या सूक्ष्म विभागाच्या ओंकाराची 7 रूपे निर्माण झाली. ती म्हणजे ओम भूर्भुव स्वः, ओम जनाः, ओम तपाः, ओम सत्यम होय. भगवानचे या 7 रूपात कधीकधी दर्शन घडते तर कधीकधी ही रूपे लुप्त राहतात. कारण त्यांचा स्वभाव व प्रकृतीचे अस्तित्व संदेहात्मक असते. या सृष्टीच्या सूक्ष्म वातीस अंतकाली निराकार परमेश्वर विद्यमान असतो. अध्याय 85 वेदमय मार्कंडेयाची उत्पत्ती. मुनिवरे मार्कंडेय कौष्टिकीस सांगू लागले, पुढे जेव्हा ब्रह्मदेव अंड्याचा भेद करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या मुखकमलातून निघालेल्या वचनापासून ऋग्वेदाची रचना करण्यात आली. ब्रह्मदेवाच्या दक्षिणेकडील मुखापासून यजुर्वेदाची रचना झाली, तर उत्तर मुखापासून अथर्ववेदाची रचना झाली, तर पश्चिमेकडील मुखापासून सामवेदाची निर्मिती झाली. ऋग्वेदात राजस गुण, यजुर्वेदात सात्विक गुण, सामवेदात तामस गुण, तर अथर्ववेदात सात्विक व तामस दोन्ही गुणांचा समावेश आहे. हे सर्व वेद आपल्या दैदिप्यमान तेजापासून तेजस्वी होऊन वेगळ्या स्थितीत राहिले. सर्व वेद ओम ह्या शब्दात प्रयुक्त झाला. त्यानंतर सृष्टीवरील अंधार नष्ट होऊन सारी सृष्टी प्रकाशात आली. त्यानंतर परमतेज मंडलीभूत होऊन ओंकारात लीन झाले. अशा प्रकारे तेजपूर्वी निर्माण झाल्याने त्यास आदित्य असे संबोधले गेले आहे. ही सर्व सृष्टी त्याचे सदैव कारण आहे. ऋग व यजु व साम 3 संज्ञा आहेत. ऋग प्रातकाळी, यजु माध्याह्न समयी, साम अपराह्ने होता. ऋग्वमध्ये शांती कार्य, यजुमध्ये पौष्टिक, साममध्ये अभिराचिक कर्म सांगितले आहे. सृष्टीसमयी ब्रह्मा ऋक्मय, सध्याच्या काळात विष्णू यजुर्मय, शमन काळी शंकर साममय होत. म्हणून अपराह्न काळास अशुची म्हणतात. सृष्टीची अधिस्थिती प्रलय काळी शाश्वत आदित्य सात्विक राजस तामस गुणास आश्रय देऊन ब्रह्म विष्णू महेश नावास प्राप्त झाले. सर्व देवतांचे आराध्य ज्योतिस्वरूप विराकर हे भगवान आदित्य आहेत. हे विश्वाला आश्रय देणारे आहेत. अध्याय 86 ब्रह्मदेवाची रविस्तुती. मुनिवर्य मार्कंडेय कौष्टिकीस पुढे सांगू लागले, त्यानंतर आदित्याचा तेजापासून वरचा खालचा भाग तप्त झाल्याने रचनेची इच्छा करणारे ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाले. विचार करू लागले, या सृष्टीची निर्मिती केल्यावर भास्कराच्या किरणामुळे त्या सृष्टीचा नाश होईल. या तीव्र किरणांमुळे जल आटून जाईल. जलाशिवाय सृष्टीची निर्मिती होऊ शकणार. अशा प्रकारे ब्रह्मदेव चिंतित झाले. ब्रह्मदेव भास्कराची स्तुती करू लागले. ते म्हणाले, साऱ्या सृष्टीस आत्मस्वरूप विश्वस्वरूप असणाऱ्या भास्करास नमो नमः. ऋग्वेद रूपी अचित्य शक्ती, यजुर्वेदाचे आधार, परमेश्वरा स्वरूप अशा भास्करास नमस्कार असो. हे देवा, आपल्या शक्तीपासून मी जल, वायू, अग्नी, पृथ्वी, जमीन इत्यादीची सृष्टी तयार करणार आहे. हे भास्कर देवा, आपण आकाररूप अग्निस्वरूप आहात. पंचमहाभूताने बनलेले जगाचे रक्षक देखील आपणच आहात. मोठे मोठे मुनी साधू संत आपले चिंतन करतात.
हे भास्करा, आपल्या या अलौकिक तेजाचा त्याग करावा, कारण तेज सृष्टी निर्मितीच्या कार्यात बाधा आणत आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाकडून झालेल्या स्तुतीमुळे भगवान भास्कर संतुष्ट झाले आणि त्यांनी त्यांचे अलौकिक तेज त्यागले व शीतल तेज प्रकाश धारण केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने आनंद व्यक्त केला व विश्वाची निर्मिती केली. अध्याय 87. कश्यप प्रजामुनींची सृष्टी. मुनिवर्य मार्कंडेय कृष्टिकीस पुढे सांगू लागले. ब्रह्मदेवांनी पूर्वी वर्णिल्याप्रमाणे वर्णाश्रम, समुद्र, द्वीप यांचे विभाजन केले. तसेच देवगण, दैत्य त्यांची स्थिती निर्दिष्ट केली. मरीची हा ब्रह्मदेवाचा पुत्र, त्याला कश्यप नावाचा पुत्र होतो. पुढे तो काश्यप नावानेच प्रसिद्ध झाला. दक्ष राजाला 13 कन्या होत्या. त्यांचा कश्यपाशी विवाह झाला. त्या सर्व पत्नीपासून कश्यपाला देव, दैत्याने उरग अशा अनेक पुत्रांचा लाभ झाला. आदितीने देवांना जन्म दिला, तर दैत्यांना आदितीने जन्म दिला आणि दनुने दानवांना जन्म दिला. यक्षांना, राक्षसांना खगाने जन्म दिला. रिष्टाने अप्सरांना जन्म दिला. मुनी पुढे सांगू लागले. हे विप्रा, आदितीपासून कश्यपाची जी संतती झाली ती विश्वंभर व्यापून गेली. कश्यपाच्या अनेक पुत्रांमध्ये देव हे प्रमुख आहेत. ते सर्व सत्य, रज, तम या विविध गुणांनी युक्त आहेत. असे असले तरी दानव देवांमध्ये युद्ध, शत्रुत्व असे. त्यामुळे त्यांच्यामध्ये हजारो वर्ष अतिशय घनघोर असे युद्ध झाले. या महायुद्धामध्ये दानवांचा विजय झाला. आपले पुत्र पराजित झाले हे पाहून अदिती अतिशय दुःखी कष्टी झाली. आपल्या मुलांना यज्ञभाग मिळावा म्हणून तिने भास्कराची मनोभावे प्रार्थना केली. ती म्हणाली, हे कृपाळू प्रभो, तू माझ्या पुत्रांचे रक्षण करावेस, कारण आपणच या विश्वाचे पोशिंदे आहात. हे द्विज आपल्या कार्यात लीन असताना देखील सदैव आपले स्तुतिगान करतात, आपल्याला हव्य देतात. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.